पूर्ण सामना क्रमांक 2 त्यावेळेस उल्लेख केला होता की हा सामना चांगला रंगतदार होणारा. त्या ठिकाणी आपण पाहतोय बजरंग सत्पाडी विपक्षामध्ये श्री गणेश कृपा तांबडमाल या संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. बिग मॅच, बिग बॅटल, कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्या भेटीसाठी येणारा. दोन्ही संघ मातबर तुल्यबल आणि लौकिक. कोण जिंकेल कोण हारेल याची पराकाष्ठा जरूर आज चे प्रेक्षक वर्ग आमच्या सभेत जॉईन झालेत. पूर्ण सलामीवर जोडी दाखल झाली. एका बाजूला आपण पिचला पाहतो त्या समवेत विरू दाखल झाला. एका बाजूला वीरेंद्र भूपेंद्र बापरेला आपण पाहतोय. किन्नाट फॉर्म कमी वयात एक मोठं नाव, चर्चेचे नाव, ज्यांनी आज त्याच्या नावाची दखल घेण्याची भाग पाडली. या चर्चेचा विषय बनला. पालघर जिल्ह्यामध्ये असेल, पालघर तालुक्यामध्ये असेल. पूर्ण जोडी आपण पाहतोय दाखल झाली या जय बाजरंग सातपाडी चर्चेचं नाव आज. तर पहिला गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. पुन्हा समजा सुरुवात गोलंदाज ट्रॅक वरती बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. एका बाजूला पालघर तालुक्यातील एक चर्चेचं नाव, एक अनुभवाचं पारड, तर एका बाजूला यंग टॅलेंट. परंतु भन्नाट असा अनुभव त्याच्याकडे सुद्धा. कमी वयामध्ये चर्चेचं नाव वीरेंद्र भूपेंद्र बाबरेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. तर त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतो गोलंदाज दाखल झाला निलेश सुतार गोलंदाजी ट्रॅक वरती. आपण पाहतो गोलंदाज दाखल झाला. चडके 3 पूर्ण 32 मिनिटाचा पहिलाच बॉल झेल सोडली. संधी झाली निर्माण. पहिल्याच बॉल वरती मिळाला पुन्हा वीरूला जीवनदान. पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळाला. एक जाव मिळाला. तर 8:32 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर झाला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक परिपूर्ण करायचे आहेत. अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4च खेळाडू या सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद असू द्या. पहिलाच बॉल चांगला हाताळला कारण आधीच उल्लेख केला होता बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. एका बाजूला अनुभव तर एका बाजूला यंग टॅलेंट. यावेळेस स्विचिंगचा अटेम्प्ट यू मस्ट डेफिनेटली फलंदाज बाद होईल त्रिफलाची स्वरूपामध्ये. गोल्डन शिकार होत असताना 0 या आकड्यावरती परतावं लागतं. दीपेश या फलंदाजाच्या खेळ लागला पूर्ण विराम गॉन.
फेस करत असताना इथून जर पहिला तास विजेचा अटेम्प्ट दर्शवला जरूर, परंतु इथून सहजासहजी तुम्हाला खेळू देणार नाही. कारण हे मोठा नाव हा निलेशला आपण पाहतो. निलेश फार चांगली गोलंदाजी साकारतो. पहिल्याच बॉल एक धाव त्याने संधी निर्माण केली होती. परंतु दुसऱ्या बॉलवरती शेवटी पाठवलं बॅक टू दी पवेलियन. इथून किरण वरखंडे आला. फ्लॉट मधला बॉल चेंडूवर राजकालव्यामध्ये क्षेत्ररक्षक आलेत. प्रयत्न त्यानं दर्शवलेत. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा पूर्ण झाल्यात. फटका फसला होता. इथून करणच्या माध्यमातून परंतु देऊन जातील 2 धावा या 2च्या मदतीनं. पण महत्वा धाव फलक जाऊन पोहोचल्या 3 या अंकावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा त्या फलकावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. तोपर्यंत निलेश चांगली गोलंदाजी साकारतोय पॉवर बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज यावेळेस चांगला बॉल त्यानं हाताळला आणि तोंड करणला सुद्धा परतावा लागता. बॅक टू दी पवेलियन त्रिफळाचे त्याला सुद्धा केला. कोणत्या फलंदाजाला केल्या जाणारा प्रमोट कारण 2 धक्के लागल्यात पहिल्या षटकामध्ये. त्या ठिकाणी महत्वपूर्ण 2 विकेट्स क्रमकतेचं हे नाव यंग टॅलेंटनं भरलेला हा संघ ज्याने धुमाकूळ घातली आहे पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या या पटलावरती. कोच आपण पाहिला इथून मितेश धाडके दाखल झाला फलंदाजी ट्रॅक वरती. त्या अनुषंगानं आज फलंदाजी करेल कारण पहिल्या षटकामध्ये ना 2 महत्वपूर्ण विकेट्स गेले. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दिबेश आणि करणला परतावं लागलं. बॅक टू दी पवेलियन 2 विकेट्सचं पतन झालं. पुन्हा एकदा निलेश मितेशच्या विपक्षामध्ये पूर्ण सबमरीन बॉल यास द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव बिग विकेट डाऊन. सलगचा दुसरा आला क्लब मध्ये पकडलं आणि मितेशला सुद्धा परतावं लागतं. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 3 एका षटकामध्ये घेतलं 3 विकेट्स. आतापर्यंत पहिलं तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला 5. इथून ऑन हॅट्रिक बॉल असेल ज्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ दर्शवला होता आणि राहुल भुतकडेच्या माध्यमातून पहिली फलंदाजी त्यांना हाताळत असताना मेडन ओव्हर हाताळली होती त्या अनुषंगानं इथून पहिल्या सामन्यामध्ये ऑन अ ट्रिक बॉल असेल यावेळेस मनीष दाखल झाला त्या अनुषंगाने आज फलंदाजी करेल. पुन्हा आधीच मी उल्लेख केला होता की बेस्ट वजा बेस्टची लढाई या पहिल्याच बॉलवरती वीरूला मिळायचे वरदान. तदनंतर घेणारे सलगचे विकेट्स आपण पाहतो. त्या ठिकाणी 3 विकेटचा पतन झाला 3 धावा धावफलकावरती. आतापर्यंत स्थिर शेवटचा रन ती बॉल असेल गोलंदाज निलेश दाखल झाला. तर ऑन स्ट्राईक वरती आपण मनीषला पाहतो. मनीषला नाही तोंड साथ द्यावी लागेल वीरूला. शेवटचा रन ती बॉल ऑन हॅट्रिक बॉल फुल टच बॉल आहे. फुल टच बॉल वरती केले फुल टोल वसूल. गुड टेक चौकार देख 4 धावा ऍड होतील. 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या 7 या अंकावरती. पुन्हा शेवटच्या अंतिम बॉल वरती फुलटस बॉल हाताळला निलेशच्या माध्यमातून पहिल्या षटक संपुष्टात आलं. षटकाच्या समाप्तीकडे 7 धावा धावफलकावरती. त्यांनी गोलंदाज गौरवला प्रमोट केला. गौरवला आपण पाहतो दुसरं षटक वीरेंद्रच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी तो दाखल झाला. भन्नाट वेग हाताळला त्यांना जरूर डॉट बॉलची सक्ता झाली कारण पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतो. त्याचा अनुषंगाने डॉट बॉलची सक्ता झाली.
डॉट बॉल आला. गौरव पुनश्च एकदा दुसरा बॉल घेऊन दाखल झाला. आपल्याच्या बाहेर तोंड सध्या निर्माण झाले. जरूर डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. व्हाईट +1 व्हाईटची धावा ऍड होतील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. 9 धावा लागल्यात धावफलकावरती आपण पाहतो. नरेंद्र कुरघाट 9 धावा धावफलकावरती. त्यामुळेच फक्त दिशा दिली आहे टू द गॅप मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला टू थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू शतरक्षक प्रयत्न करतात. चांगले एफर्ट्स त्याने दर्शवला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. तिसरे धाव सुद्धा पूर्ण होईल. महत्वाच्या क्षणाला धाव सेव्ह केली. कारण एक एक धाव खूप महत्वाची असेल त्याच अनुषंगानं शतरक्षकाने चांगले एफर्ट दर्शवले आणि तिथून एक धाव सेव्ह करत असताना पाहायला मिळाल्यात. 3च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या जातात 12 धावा धावफलकावरती. त्यामुळे सालिगापटा फिरवलं जरूर. क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला फील्ड केला. इथून सिंगल धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न राहिला पण तो रोखून ठेवला मनीषनं. इथून एकच धाव येईल. गौरव चांगली गोलंदाजी साकारतो. धावा जरी घेत आहेत तरी तदनंतर तो पलटवार करतोय. धावफलक जाऊन पोचल्या 13 या अंकावरती. 13 रणोंदीस कुरघाट. 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडू शिल्लक. त्यावेळेस स्विचचा अटेम्प्ट. स्लॉट मधला बॉल होता. थोडस असं उमळलं मनीषच्या चेहऱ्यावरती. तो मिस झाला आणि इथून डॉट बॉल. त्यावेळेस फक्त दिशा दिली. चाणाक्ष रीतीने बॉलला खेळला. चेंडू जातो सीमारेषा जवळ. सिंगल केले डबल मध्ये कन्व्हर्ट. तिसरीचा प्रयत्न राहील. तो तिसऱ्या धावेसाठी धावले गेलेत. इथून हरणाचा वेग धारण करत आपण पाहिलं तर वीरूने केलं 3 धावा पूर्ण. 3च्या मदतीनं आपण पाहतो धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले जातं. म्हणजे 16 या अंकावरती. त्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा रन बॉल पाहायला मिळाल गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. शेवटचा रन बॉल. इथून आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा गौरव विरोधच्या विपक्षामध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलं जरूर. नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला पण तो एकाच जागेवरती रोखला मनीषनं. स्ट्राईक राहील. येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहतो फलंदाज वीरूकडे. कारण एकच जावेने धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 17ला 3. 17 या अंकावरती 3 विकेट्स गेलेत जय बजरंग तरपडे ब संघाचे. पण अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत वेळ खर्च केला 9 मिनिटं. थोडं सिंगला डबल मध्ये कन्वर्ट केलाय पहिल्याच बॉल वरती. दिलीपाला तिसरं षटक प्रगती पथावरती असेल. इथून 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं. आणि आता येणाऱ्या उर्वरित शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागते याची नोंद असू द्या. पूर्ण दुसरा बॉल. यावेळेस प्रॉपर टायमिंग खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे. इथून उंची जास्त काढली. लांबी की गाठू शकला नाही. इथून घेतला झेल सटलाय. इथून वीरेंद्र बाबरेचा खेळ. त्याला परतावं लागतंय बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 4 आणि महत्वाचा विकेट्स मिळवला इथून गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून.
गोलंदाजा संघाला गरज आहे. 30 धावांपर्यंत पोहोचावं लागणार लाऊड अपील जरूर राहिली. परंतु तोडणं पत्ताने सांगितलं इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर बॉल हाताळला लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक जा मिळाली एकच्या मदतीनं धावत फ्लाय होत असताना जाऊन पोचलं जातं. म्हणजे याचा 20 या अंकावरती 20 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा पुन्हा एकदा दिलीप आपण पाहतो हा मनीष पूर्ण कारोमदार आहे. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीने त्याला खेळायचा कारण धावा जमवायच्यात. संघ कचाट्यामध्ये सापडला. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षण नाही आहे. योगेश पुढे सरसावेल. तद्वारीतून झालाय भंबल. थोडासा आणि तद्वर होईल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. तिसरी धावेचा प्रयत्न राहील. तो कांचननं रोखल्या. स्वतःकडे शाईक रोखून ठेवण्याचा त्यांना संदेश दिला. दोन बॉलवरती येतील दोन. त्या दोनच्या मदतीने धावफलक फ्लाय होईल जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. 22 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतो. पूर्ण चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत ताबडतोब संघाच्या माध्यमात दोन चांगला प्रहार क्षेत्ररक्षण आहे. धावची जी संधी निर्माण झाली आहे परंतु पूर्ण होणार नाही आहे. चुरटी धाब्यामध्ये कन्वर्ट केल्या. त्या ठिकाणी एक धाव येईल या बॉल वरती आणि एकच्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील असेल. चांगली गोलंदाजी हाताळली आहे. आतापर्यंत शांत ठेवला धावफलकाला. यावेळेस मोठा प्रहार करायचा परंतु कनेक्टिव्हिटी प्रॉपर झाली नाही. पूर्ण डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक आपण पाहतोय. जय बजरंग सातपाडी ब या संघाचं जाऊन पोहोचला 23 या अंकावरती. तून शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष. 6 बॉल वरती किती धावा जमवेल जय बजरंग सातपाडी ब हा संघ. तर तद्वार आपण पुकार करतो. या ठिकाणी पिंपलसेत विपक्षामध्ये सदानंद स्मृती वसई संघ आपण उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे टॉस साठी. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पिंपळसेत विपक्षामध्ये सदानंद स्मृती वसई सामना क्रमांक 3. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतोय जो दाखल झाला दिनेश ट्रॅक वरती दिनेशला आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष मणी साधून मैदानामध्ये या त्या अनुषंगाने फलंदाजी करणार आहे आज मिस्टर स्ट्रोक जर क्षेत्ररक्षक आहे. नोमन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तद्वर केलं सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. एक एक धाव खूप महत्वाची असेल ज्यावेळेस फलंदाजीसाठी येईल श्री गणेश कृपा तांबडमाल संघ त्यावेळेस त्यांना सुद्धा तितकाच संघर्ष करावा लागणार आहे. बॉल सहजासहजी ट्रॅव्हल होत नाही त्या अनुषंगानं 2 धावा जमवण्यामध्ये यश आला. एक चांगले स्कोर बनवण्याचा प्रयत्न राहिला. धापड जाऊन पुजल्या 25 या आकड्यावरती 25 धावा धापडकावरती. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. विजय चेंडू खाली आलाय. कोणती चुकी होणार नाहीये. घेतला झेल संपला मनीष कुऱ्हाडीचा खेळ. त्याला सुद्धा परतावं लागतंय बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 5. अर्थातच अर्धा संघ जाऊन बसला डगआउट मध्ये. नंतर मागचा आनंद घेतो. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष. या 4 बॉल्स वरती किती धावा जमवेल जय बजरंग सतपाटी ब हा संघ.
पूर्ण दिवेश आला. दिवेशला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. अजूनही 4 चेंडू शेष असेल. पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक राहिला. जरूर क्षेत्ररक्षण आहे. विजय थोडासा बंबल झाला. तर मग सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला. आणि दोन धावा होतील पूर्ण. महत्वाच्या क्षणाला आलेल्या 2 धावा. त्याकडे 2च्या मदतीने आपण धावफलक पाहतोय. जाऊन पोचलं जातं 27 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल्स मध्ये किती धावा जमेल? 6 ते 8 धावा आल्या. 30 प्लस धावा जर केल्या तर मॅच मध्ये रंगत चुरस निर्माण होणारा. इथून शेवटचा रद्दी पुकार असेल. पिंपळशेत विपक्षामध्ये सदानंद स्मृती वसई दोन संघांना आपण रिपोर्टिंग करायची. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या फुल टच बॉल मिस्टर स्ट्रोक राहिला. क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली. कुठे चुकी होणार नाही. याही वेळेस घेतला झेल. संपलाय दोन दिवेश या फलंदाजाचा खेळ. त्याला सुद्धा परतावं लागतं बॅक टू दी पवेलियन. गरज नाही या षटकार चौकाराची. बॉल ट्रॅव्हल होत नाही. या प्रयत्न तोच राहिला. तिथून परतावं लागतं. धक्का क्रमांक 6 लागला. इथून जय बजरंग सतपाटी ब या संघाला थोडीशी खराब स्थिती राहिली आहे धावफलकावरती. परंतु इथून किमान आपण पाहतो उर्वरित 2 बॉल शिल्लक आणि त्याचा सामना करण्यासाठी अमन अंबात दाखल झाला. थोडीशी गोलंदाज दाखल झाला. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे विजय बॉल खाली त्याने घेतलाय झेल. संपला इथून अमन या फलंदाजाचा खेळ. त्याला सुद्धा परतावं लागतं बॅक टू दी पवेलियन. सलगचा दुसरा विकेट आला. इथून शेवटचा नेमती बॉल असेल. धावफलक अजूनही 27 वरती स्थिर आहे. या बॉल वरती धावा जमवणं खूप गरजेचं असेल. इथून जर विकेट आली विनोद वरटा दाखल झाला. इथून जर विकेट आले तर निश्चित स्वरूपामध्ये आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल. सोडताना बॉल स्विचिंगचा अटेम्प्ट केलाय त्यानं. परंतु इथून यश आलं नाही. एकच जाब झाली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न राहील जरूर सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला. परंतु इथून एकच जाब मिळाला. सॅक्रिफाईस सुरुवात फलंदाज बाद होईल. कांचनच्या खेळला पूर्ण विराम लागतो. त्या ठिकाणी आपण पाहतो इथून पहिली इनिंग संपुष्टात आली. धावफलक जाऊन पोहोचलाय 1च्या मदतीनं. 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट सेट केला. 24 चेंडू मध्ये करायच्यात 29 धावा. पूर्ण प्लीज विनंती असेल पिंपळशेत विपक्षामध्ये सदानंद स्मृती वसई संघ आपण उपस्थित असाल तर आपण या त्वरित टॉस साठी जर आपण उपस्थिती नोंदवली नाही तर तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नंतर कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट ऐकून घेतले जाणार नाही. चेंडू असू द्या.
सामना सुरुवात मितेश आला पहिलाच बॉल. चेंडू बराच काळ हवेमध्ये. अमन आहे प्रयत्न त्याने केलेत आणि आपला कॅच ऑफ द टुर्नामेंट वन हँडेड कॅच घेतला. इथून परतावा लागणारा विजयच्या खेळाला लागेल पूर्ण विराम. हुआ अमन पाहायला मिळाला पहिल्याच बॉल वरती घेतला त्यानं झेल संपला. विजय या फलंदाजाचा खेळ त्याला परतावा लागतोय बॅक टू दी पवेलियन. पहिलं आता फ्लाइंग जॅक त्या अनुषंगाने इथून झेल घेतला. इथून परतावा लागलाय फलंदाजाला. इथून विजयच्या खेळायला लागला पूर्ण विराम. काय अप्रतिम फटका होता निश्चित स्वरूपामध्ये 6 धावांची मोहर उठली असती. परंतु तदनंतर अमन आला त्यानं घेतलाय झेल आणि फलंदाज विजय ठरलाय फेल. पहिल्याच बॉल वरती लागलाय धक्का. स्लॉट मधला बॉल हवा हिचं पर जरूर झालं होतं. उंची भरपूर गाठली परंतु इथून लांबी तितकी गाठवू शकला नाही. इथून परतावं लागतं फलंदाजाला. तू चांगला झेल कॅरी केला. कॅच ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील आस्थागायीचा असलेला सर्वोत्कृष्ट झेल घेतलाय त्यानं. पूर्ण चांगला झेल पहिल्याच बॉल वरती कारण धावा कमी आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचा संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक बॉल्स वरती धावा रोखाव्या लागणार आहेत. त्याच अनुषंगानं अमननं ते दर्शवलं. पहिल्याच बॉल वरती घेतलाय झेल आणि विकेट्स मिळवून दिली या संघाला. निर्माणावर पाहतोय जो दाखल झाला जयश अवखुऱ्याचा फलंदाज दोन कोणत्या अनुषंगानं हा गोलंदाजी करणारा. इथून चांगला बॉल हाताळला. इथून डॉट बॉल आला. चांगले चेंडू हाताळल्यात गोलंदाज मितेशनं. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. सातत्यानं टप्प्यावरती गोलंदाजी साकारत असतो. सातत्यानं चीच्या मागे आपण पाहतोय फिश डायनामिक स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा यावेळेस सोडा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यानं. परंतु इथून शर्यतीचा वेध घेतला आणि इथून जर पाहिला तर डॉट बॉलची सांगता झाली आहे. डॉट बॉल आला. चेंडूची सक्ता झाली या बॉल वरती बॉल निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर कन्वर्ट करतील. इथून प्रेशर ज्यावेळेस कन्वर्ट होईल त्यावेळेस विकेट त्यांना पाहायला मिळते. या वेळेस काही अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी त्या अनुषंगानं मी म्हटलं ज्या वेळेस जय बजरंग सातवाडी बस संघ येईल
त्यामुळे अशाच प्रकारचा संघर्ष करावा लागणार आहे. त्या संघर्षाला सुरुवात झाली. इथून 4 चेंडूचा खेळ संपला. एकही धाव अजूनही धाव फलकावरती नाहीये. त्यामुळे फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षण आहे. संधी झाली आहे निर्माण आणि 2 काय घडलं जात आहे. पंचांचा हात आकाशाकडे. इथून धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. पुन्हा दुसरा धक्का लागतोय. श्री गणेश कृपा तांबडमाळ संघाला जयेशला सुद्धा परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. बॉय दाखल झाला. दिनेश डगला तर एका बाजूला दिनेश सुतारा. शेवटचा नंदी बॉल या षटकामधील गोलंदाज मितेश जाडगेला आपण पाहतोय. हा जर डॉट आला तिथून जर विकेट आली तर विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल. त्यामुळे स्विचचा अटेम्प्ट झाला. क्षेत्ररक्षण आहे. इथून बॉलला स्टॉप मिळवला आणि इथून डॉट बॉलची सांगता झाली. अर्थातच जी गरज होती ती इथून करून दिली. मी सातत्यानं म्हणत असतो की कोणत्याही चांगल्या कामासाठी पायाभरणी खूप महत्वाची असते आणि जी पायाभरणी करून दिली आहे मितेश जाडगेनं. जी गरज होती इथून 24 ला 29 ची इथून 18 ला 29 कारण अप्रतिम षटक त्यांना हाताळली आहेत. इथून विकेट्स घेत असताना एक विकेट त्याच्या नावावरती विकेट मेडन ओव्हर हाताळली आहे. मितेश जाडगे यांना भाग पडलाय चर्चा करण्यासाठी. येणारे बॉल 18 आणि 18 ला करायचे 29. इथून विनंती असेल पिंपळ शेत विपक्षामध्ये सदानंद स्मृती वसई मॅच संपण्याच्या आधी जर आपण उपस्थित झाला नाहीत तिथून तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. अन्यथा कमी षटकांचा सामना तुमचा खेळवला जाईल. त्यावेळेस आर्ग्युमेंट ऐकून घेतले जाणार नाही. माना मनीषाला पहिलाच बॉल चांगला हाताळला. चांगला लॉब ड्राईव्ह मला क्षेत्ररक्षण आहे. करंट शेड्यूलला फील्ड करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. चांगली फेकी झाली आहे. परंतु इथून तितकीच भरता वेगाने घेतलेल्या धावा आहेत. त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. डेंजर एंड कडे जरूर आले होते. अचूक फेकी राहिली नाही. तदनंतर केले सिंगल डबल मध्ये कन्वर्ट 2 धावा ऍड होतील. या 2च्या मदतीने धाव फलकाला सुरुवात झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती. त्यामुळे चांगला फटका कट केलाय बॉलला क्षेत्ररक्षण आहे. मितेश चेंडूला फील्ड करत होता. तर दुसरीचा प्रयत्न इथून संधी निर्माण झाली आहे. पण चुकी केली आहे. इथून दीपेशनं आणि संधी मिळाली आहे. इथून दिनेश सुतारला आणि दिनेश सुतारला तुम्ही इथून संधी देऊन चालणार नाहीये. कारण त्याला ज्याच्या वेळेस संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं आणि इथून मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न तो सुद्धा करणार आहे. कारण इथून या 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या मदतीने सातत्याने आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना जाऊन पोहोचला 4 या अंकावरती. 4 रन दी स्कोर कार्ड 4 धावा धावफलकावरती. त्यामुळे चांगला बॉल तळलाय त्यानं. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दर्शवलाय फलंदाज दिनेश सुतारनं. परंतु त्याला यश आलं नाहीये अचूकरित्या. त्यामुळेच लेंथ लाईन मेंटेन केली. निरुत्तर केलं दिनेश सुतारला. डॉट बॉलची सांगता यावेळेस होताना पाहायला मिळाली. त्यामुळे त्या दिशेने फटका तर खेचला क्षेत्ररक्षक आहे. मितेश कोणती चुकी करणार नाहीये. एकच धाव मिळाली. एकच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळालं आणि धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 5 या अंकावरती. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती. बॉल त्यामुळे असं दिनेश डगलस विपक्षामध्ये हाताळलाय तो संधी निर्माण तर कोणती चुकी होणार नाहीये. अचूक फेकी राहिली धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल आणि तो दिनेश सुतारला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. महत्वाचा मोहरा जो जाळ्यामध्ये फसवला आणि तो मॅच मध्ये रंगत येईल. मॅच मध्ये चुरस निर्माण होणार आहे.
इथून करावा लागणार प्रत्येक बॉल वरती संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. कारण इथून महत्वाची विकेट्स घेतली आहे. ज्या ठिकाणी दिनेश सुतारला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. 5 या अंकावरती धक्का क्रमांक लागला तिसरा. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 धावा आपण पाहतो धावफलकावरती मनीष शिवराड्याने केलेली ही एक दमदार गोलंदाजी असेल, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी असेल. रील्स जरा व्हायरल होतील. मितेश जडगेनं हाताळलेलं षटक जे मात्र आज सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळेल. कारण महत्वाच्या सामन्यामध्ये हाताळलेलं त्याने महत्वाचं षटक, महत्वाची केलेली कामगिरी आपल्या संघासाठी. 2 ती बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. यावेळेस स्लोअर फुटस बॉल फक्त दिशा दिली आहे विनोद वरडा. चेंडूला फील्ड करेल तद्वारे एकच धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. चांगली फेकी रेगली आहे त्याच्या माध्यमातून. एकच धाव मिळाली आहे शेवटच्या ती बॉल वरती. षटक संपुष्टात आलं. 2 षटकाची समाप्ती झाली. ते धावफलक 6 वरती जाऊन पोहोचल्या. अर्थात असे येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत असतील ते म्हणजेच इथून 12 आणि 12 बॉल्स मध्ये विजयासाठी करायच्या 23 धावा. पुन्हा ज्याची गरज होती हे षटक हाताळण्यासाठी तो दाखल झाला. पण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल या षटकामध्ये. पुन्हा वीरेंद्र भूपेंद्र बाबरेला आणलं होतं गोलंदाजी ट्रॅक वरती परंतु तदनंतर दिपेशाला त्याने कानमंत्र दिलाय काहीतरी रणनीती त्याने आखली त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललं होतं. ती शंका दूर असेल परंतु इथून त्यानं आणल्या कारण वरखंडेला फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच कर्ण वरखंडेला आणला गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूला गौरव तर एका बाजूला आपण पाहतो दिनेश डगला त्याच्या विपक्षामध्ये आणलाय गोलंदाज आपण करण वरखंडेला पाहतो. तो चांगला बॉल त्याने हाताळला. क्षेत्रक्षण आहे. धावचीची संधी निर्माण झाली आहे. परंतु घाई करणार नाहीये. करणं इथून ना करणला प्रमोट यासाठी केलं की दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज आहेत त्यांच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी सातत्यानं त्यांना हाताळली आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्याने बॉल फिरवण्याची किमया मोठ्यातील जादू आजही प्रदर्शित त्यांना केली आहे. यावेळी चांगला फटका सजवला जरूर क्षेत्रक्षण आहे. मनीष चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल पण तो यश येणार नाही. वन बाउन्स क्लिअर करतो आउट ऑफ द पार्क. 4 धावा मिळतील या बॉल वरती आणि 4च्या मदतीने धावला पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. 10 धावा धावफलकावरती 10 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला. अर्थातच येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच असतील 10 आणि 10 ला करायच्यात इथून 19 धावा. इथून पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू आला. इथून रिव्ह्यू आपण पाहतो व्हाईट बॉल साठी थर्ड बॉल तर पंचांनी दिला. तो इथून वाईट आपल्याला ठेवावं लागेल चेक करण्यासाठी पूर्ण पूर्ण पिंपल्स आहेत आणि सदानंद स्मृती बदल शेवटचा अंतिम कॉल
अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण कालच्या दिवसात असंच काही घडलं होतं. त्या रोहित शंगाला षटकं कमी करण्यात आली होती. त्या रोहित शंगानं जर इथून जर आपण उपस्थित नसाल, तर आपल्याला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा डिसिजन पेंडिंग आहे. जो पहिला कॅच घेतलाय अमन अंबातनं, त्यासाठी विलास शिंगडे सरांच्या माध्यमातून ₹100 कॅश प्राइज झाला. हे सुद्धा तुम्हाला दिलं जाईल आमच्यापर्यंत ते पोहोचलं गेलं. इथून फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी दिला. इथून फेअर डिलिव्हरी आली आहे. अर्थात डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची संख्या झाली आहे बॉल वरती. इथून डॉट बॉल पाहायला मिळतो. दोन चांगली गोलंदाजी एक तेरी एक वेरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 10 या अंकावरती 3 चेंडूंचा खेळ संपला. चौथा बॉल करण पुन्हा एकदा दाखल होईल. करण वरखंडेला आपण पाहतोय. याही वेळेस वळवल्या बॉलला मोठा प्रहार करायचा यश येणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मी आधीच उल्लेख केला होता की फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने बॉलला वळवलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅट कडून बॉलला वळवला. त्याला पुनर्लोकन मध्ये आपण पाहतोय. त्या अनुषंगाने त्यानं हाताळली आहे गोलंदाजी. याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक, बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक. इथून 3 बॉल निर्धाव त्यानं हाताळलेत. पूर्ण त्याने दर्शवलं. तो तू सैर असतील तर मी सव्वा सैर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा ती बॉल या वेळेस मिस्टर स्ट्रोक जर चेंडू बराच काळ हवेमध्ये. मनीषा आहे चेंडू खाली कोणती चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. गौरव बॅक टू दी पवेलियन. सहा बॉल 19 ची गरज असेल 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 बॉल 19 ची गरज त्या रोखण्यासाठी वीरू आला. वीरूला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. तर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथून दिनेश जगला. त्या समवेत अजय दाखल झाला. जुन्या जोडीवरती जिम्मेदारी असेल की 19 धावा करण्यासाठी. पहिलाच बॉल भन्नाट वेगावरती मारा केला. पुन्हा डिंगे जर राहिली कोण एकच जाब येईल बंबल थोडस पाहायला मिळालं विनोदच्या माध्यमातून परंतु इथून एकच जाब येईल. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत सपाटी ब संघाच्या माध्यमातून आणि इथून जर आपण पाहिलं तर विरूनं चांगला पहिलाच बॉल हाताळला तो 3 षटकार खेचावे लागणार आहेत विजयी होण्यासाठी श्री गणेश कृपा तांबडमाळ या संघाला. यावेळेस मिश्रा स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण आहे तद्भर चेंडू लँड झाला नो मॅच झोन मध्ये. इथून करण चेंडूला फील्ड करतो. तद्वारा मिळून जातील 2 धावा. या 2च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. जाऊन पोचलं जात आहे. म्हणजेच 13 या अंकावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस मस्ट डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होईल. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. वेदून फलंदाज अजयला परतावं लागतं. बॅक टू दी पवेलियन. खराब स्थिती आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर श्री गणेश कृपा तांबडमाळ या संघाची यापुढे होणारा सामना पिंपळशेत आणि सदार स्मृती वसई संघ उपस्थित नसतील तर त्यापुढील सामना आपण खेळवू. जर संघ उपस्थित असतील तर संघर्ष चिंचणी विपक्षामध्ये रुद्र इलेव्हन मसुरी संघ आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस मॅचरेटिंग एज क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ झाला. त्या ठिकाणी आपण पाहतो दिनेश सुतार
पुन्हा 4 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत आपण पाहतोय पूर्ण अशक्य असं समीकरण आपण पाहतोय. त्या ठिकाणी इम्पॉसिबल इन मॅथेमॅटिकल असं समीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्या शरीरापासून दूर मोठा प्रहार करायचा बरं तो निरुत्तर केला. मी पूर्णपणे इथून पकड बनवली. डॉट बॉल आला. आता विजयाच्या दिशेने वाटचाल केलाय. जय बजरंग सातपाडी ब या संघानं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी संधी दिली जात नाही या फलंदाजाला. त्यामुळे स्विचीचा टॅप डॉट बॉल आलाय आणि इथून विजयशीर संपादित केला. तो म्हणजे जय बजरंग सातपाडी ब या संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम. इथून श्री गणेश कृपा तांबडमाळ संघ पण खूप दूरवरून आलात. खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील तितकंच कौतुक.